नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत चौदरवाडी या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी 10 ऑगस्ट रोजी भव्यदिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, मैदानाचं स्वरूप कसं आहे, त्याचबरोबर हे मैदान कशा रीतीने संपन्न होणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, आपल्या समवेत आहेत या मैदानाचे आयोजक सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक ऋषी आबा गायकवाड। आबा नमस्ते। नमस्कार। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? या ठिकाणी श्री सोमेश्वराच्या यात्रेनिमित्त माननीय सौ सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार खासदार केसरी हे मैदान समस्त सोमेश्वर पंचक्रोशी बैलगाडी शौकींच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। किती तारखेला मैदान होणार आहे? हे मैदान 10 ऑगस्ट 2024 रोजी चौदरवाडी या ठिकाणी घेतलेलं आहे। मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय? मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन हे सोमेश्वर मंदिर शेजारी असलेलं चौदरवाडी हे गाव या ठिकाणी मैदानाचं लोकेशन हे चौदरवाडीमध्ये आहे। काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना? माझी सर्व चालक मालकांना विनंती आहे की हे मैदान अतिशय जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि बारामती बैलगाडी संघटना यांच्या वतीनं जे नियम अटी घालून दिलेले आहेत, या सर्व नियम अटींचं पालन करून हे मैदान अतिशय पारदर्शक अशा पद्धतीनं होणार आहे। या मैदानाला कुठलाही गालबोट या ठिकाणी लागणार नाही, कुठलंही वेगळं कृत्य घडणार नाही, याची सर्व काळजी ही आम्ही सर्व आयोजकांनी घेतलेली आहे। त्यामुळं माझी सर्व समस्त महाराष्ट्रामधील बैलगाडी शौकींना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त नोंद या बैलगाडी शर्यतीमध्ये आपण नोंदवली पाहिजे आणि या ठिकाणी आपण सहभागी झाला पाहिजे। दादा नमस्ते। नमस्ते। आपलं नाव दादा? अशोक यशवंत चौधरी। बरं, काय सांगाल किती तारखेला मैदान होणार आहे? 10 तारखेला मैदान होणार आहे, 10/8/2024। मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे? चौदरवाडी। आणि आपले हे पर्व दुसरे मैदानाला यायचं म्हटलं तर कुठून रस्ते आहेत? कराड सांगली भागातनी, सातारा भागातनी जर गाडी आल्या चौदरवाडी भागात ही सोमेश्वर मंदिर फाटी आहे, मोरगाव जाणार, त्या फाटीहून राईट मारायची। मारायला। बरं, आता मैदानाचं स्वरूप काय? आदत आहे, ओपन आहे? ओपन मैदान आहे। बरं, आणि मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा। मैदानाचं बक्षीस हे 8 बक्षीस आहेत एकूण। पहिले बक्षीस 1 लाख रुपये 2 डाली, दुसरं बक्षीस 75,000 2 डाली, तिसरं बक्षीस 51,000, चौथं बक्षीस 31,000 2 डाली, पाचवं बक्षीस 21,000 2 डाली, सहावं बक्षीस 15,000 2 डाली, सातवं बक्षीस 11,000 2 डाली, आठवं बक्षीस 10,000 2 डाली। ऑनलाईन नोंद कधी सुरू होणार आहे? ऑनलाईन नोंद 5 तारखेपासून चालू होणार आहे। बरं, आणि कधी बंद होणार आहे ऑनलाईनची नोंद? 9 तारखेला बंद होणार आहे, 3 वाजता बंद होईल। बरं, आणि या मैदानाचे लॉट लाईव्हच्या मार्फत काढले जातील का? हां, लाईव्हच्या मार्फत काढले जातील। हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुक्याच्या संघटनेच्या अधीन राहून संपूर्ण मैदान संपन्न होणार आहे का? हां, होणार आहे। चालतंय। तुम्ही एक आयोजक या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? किंवा सर्वांनी ऑनलाईन नोंदणी करावी टायमिंगपर्यंत। लॉट आपण आधीच पाडणार आहेत आणि गाड्या दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता ते मैदान चालू होणार आहे, त्यामुळे प्रत्येकानं आपलं हजर राहायचं काम आहे। धन्यवाद दादा। दादा नमस्ते। नमस्कार। आपलं नाव? महेंद्र पवार। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? ही नवीनच फाटी तयार केली, काय झालं, आपण याच्या पाठीमागे 1-2 मैदान घेतली होती, तर आपल्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद बैलगाडी मालकांचा भेटला, परंतु फाट्यांचा कमतरता भासत होती, त्यामुळे आपण हे नवीन फाटी तयार केलेली आहे। बैल कसे धावणार आहेत? कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेला धावणार आहेत? दक्षिणेकडून उत्तरेकडे बैल धावणार आहेत। आणि रान कसं आहे? रान पूर्ण चढाचं म्हणजे रान आहे। आणि एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? एकूण मैदानामध्ये 13 फाट्या आहेत आपल्या। फाटीच्या आतमधलं अंतर किती? फाटीच्या आतलं अंतर 14 फुटाचं अंतर आहे आतमध्ये। एकूण पल्ला किती आहे? पल्ला 900 फुटाचा पल्ला आहे पूर्ण। पाठीमागच्या साईडला सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट बसू शकतात? कमीत कमी एका वेळेस 5 गट पाठीमागे आपले बसू शकतात। निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? निकाल रेषेच्या पुढे पाहू शकता आपण, भरपूर जागा आहे गाड्या थांबण्यासाठी, आणि पूर्ण चढाचं रान असल्यामुळे
गाड्या कंट्रोल होऊ शकतात. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय आहे का? या बाजूला कोणत्याही तशा प्रकारची विहीर वगैरे, कोणता नाला वगैरे नाही, तशी आपण दक्षता घेतलेली आहे त्याची. या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे? या मैदानाची प्रोसेस बऱ्यापैकी झालेली आहे. आज रविवार असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागेल. कधी आम्हाला पाहायला मिळेल? एक बुधवारपर्यंत आपल्याला प्रोसेस पूर्णपणे कंप्लीट झालेली दिसते. तुम्ही आयोजक या नात्याने काय सांगाल अजून मैदानाच्या संदर्भात? गाडा मालकांना आपले नम्रपणे विनंती आहे की आपल्यासाठी हे मैदान केलेले आहे. मागल्या मैदानामध्ये आपल्याला फाट्या कमी पडत होत्या, ते आपण पूर्तता पूर्ण करून 13 फाट्याचं मैदान बनवलेलं आहे आणि येणाऱ्या सर्व गाड्या इथे पळूनच माघारी जातील याची आपण खात्री देऊ शकतो. फक्त गाडी मालकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि सहभाग नोंदवावा. ह्या मैदानामध्ये किती टक्के बॅरिकेड असणार आहे? ह्या मैदानामध्ये 50% बॅरिकेड आपण दोन्ही साईडनी करणार. ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत? हो, पशुवैद्यकीय अधिकारी आपल्याला दिवसभर पूर्ण वेळ देणार आहेत. त्याचबरोबर दिवसभर ॲम्ब्युलन्सची उपलब्धता आहे का? ह्या मैदानासाठी आपण दिवसभर ॲम्ब्युलन्सची उपलब्ध केलेली आहे. या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे? या मैदानाचे समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे, विकास सर कुमटे आणि रणजित बनसोडे. त्याचबरोबर झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंचाचं काम आपले महाराष्ट्राचे लाडके झेंडा पंच दनावडे बापू हे करणार आहे. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? या मैदानाचं लाईव्ह प्रशिक्षण STC लाईव्ह यांच्या मार्फत होईल सर्व. चालतंय, धन्यवाद दादा. नमस्ते मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड. दादा नमस्ते. नमस्ते. काय मैदानाची पाहणी केली, कसं मैदान आहे? मैदान 1 नंबर केलेलं आहे. मैदान ही पूर्ण अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडा बारामती तालुका यांच्या अधीन राहूनच मैदान होणार आहे. बरं, आणि मैदानाचं तुम्ही आता पाहणी केली, त्याचबरोबर हे मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे? हे मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन चौदरवाडी येथे आहे. बरं, आता मैदानाचे जे नियम अटी असणार आहेत त्या संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियम अटीनुसार मैदान संपन्न होणार. हा हो. या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा जो अवयव मोहरा आहे त्याच्यावर निकाल दिला जाईल. या मैदानामध्ये जर गटाला समान गाडी उतरली तर कसा निर्णय असणार आहे? गटाला जर समान गाडी उतरली तर ती परत पळायला जाणार आहे. त्याचबरोबर सेमीला समान गाडी उतरली ते काय करावं लागणार आहे? सेमीला जर समान गाडी उतरली तर त्या 2 मालकाचं एकमत करून जर त्यांचं संगमत झालं तर ती एक गाडी पळेल. जर नाही संगमत झालं तर त्या दोन्ही गाड्या परत पळायला जातील. जर डबल बैल पळला, ही बाब जरी तुमच्या निदर्शनास आली नाही किंवा वेळ लागला तर ऑब्जेक्शन कुठपर्यंत घेऊ शकतात? ऑब्जेक्शन फायनल पर्यंत घेणार आम्ही. आम्हाला जरी समजा सांगितलं गाडीवानाने की हा बैल डबल पळतोय, फायनलला गाडी उतरली ती गाडी बक्षिसात पात्र होणारच नाही. पण जो बैल मालक आहे त्या बैल मालकाला आम्ही स्टेजवर आणून त्याचा असा सत्कार करणार, हार, शाल, फळ, श्रीफळ देऊन सत्कार करणार आम्ही त्याचा. डबल बैल पळावला म्हणून. बरं, एखाद्या विजेत्या बैलगाडी चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर त्या गाडीच्या संदर्भामध्ये कसा निर्णय असणार आहे तुमचा? ते जर ऑब्जेक्शन जर आलं की बाबा काय नाही, बैला शेपटात चावा घेतलाय, आम्ही सुद्धा बघणार. आम्हाला जर दिसलं तर ती गाडी आम्ही पूर्ण बाद करणार. बरं, आणि चालकाला कसा निर्णय असणार? चालकाला अख्ख्या मैदानाचा बॅन असणार आहे. त्यांनी कुठल्याही गाडीवर बसून देणार नाही. त्याचबरोबर ह्याच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर कसा निर्णय असणार आहे? ती गाडी बक्षिसात अपात्र ठरणार आहे. अपात्र ठरणार. तुम्ही एक संघटनेचे पदाधिकारी या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? तमाम बैलगाडी मालक चालकांना असं आव्हान करतो की पूर्ण वेळेत मैदान होणार आहे. पडत्या पावसात म्हणलं तरी बी मैदान होणार आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त बैलगाडीवाल्यांनी सहभाग घ्यावा. ही मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य व बैलगाडा संघटना बारामती तालुका यांच्या अधीन राहूनच होणार आहे. कुणावरही अन्याय होणार नाही आणि होऊही दिला जाणार नाही. त्याचबरोबर पावसाचे अपडेट असेल, लॉट चिठ्ठ्यांचे अपडेट असेल, इतर काय मैदानाच्या संदर्भातल्या अपडेट असतील त्या कशा पद्धतीने तुम्ही सगळ्या हे करणार आहे? आम्ही फोनवर अपडेट देऊ ना सगळ्यांना. व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा चर्चासत्र सुरू आहे त्याच्यावरून आम्ही अपडेट देऊ. बरं, चालतंय. धन्यवाद दादा.